नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅबिनेट सेक्रेटरीसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. मंत्रिमंडळ सचिवालय भरती 2025 साठी. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार. याच्यामध्ये जे पद असणार आपलं डेप्युटी फील्ड ऑफिसर टेक्निकलमध्ये इथं वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार. याच्यात एकूण 250 पदांसाठी वॅकन्सी निघाली आहे मल्टिपल अशा स्ट्रीममध्ये. ओके. आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी बी टेक वाले इथं अप्लाय करू शकता. एम-एससी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये झाले असेल तरी अप्लाय करू शकता. याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला असणार गेट 2023, 2024, 2025 ची गेट झालेली असेल तरच अप्लाय करू शकतो. नोकरी ठिकाण आपलं दिल्लीची असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेली आहे. कॅबिनेट सेक्रेटरीसाठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता ॲड्रेस नंबर 2 आलेली आहे. 2025 साठी क्लोजिंग डेट असणार आहे 14/12/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ॲप्लिकेशन जे दिलेले याच्यामध्ये आर यू इन्व्हाइट फॉर इंडियन नॅशनल प्रोसेसिंग फॉर इलेव्हिजल क्रायटेरिया अँड आपला क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट जे इंजिनिअरिंग स्ट्रीम गेट 2023, 24, 25 झालेली पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. गेट स्कोरचं कार्ड इथं लागणार आहे. डेप्युटी फील्ड ऑफिसर हे आपलं टेक्निकल मधलं पोस्ट असणार आहे. लेवल आपल्याला 7 पे आपल्याला सॅलरी भेटणार आहे. ग्रुप बी ची भरती नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. ओके. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून इथं मंथली आपल्याला जो एम्प्लॉयमेंटचा इथं सॅलरी असणार आहे 99 लाख रुपये. सॉरी 99 लाख मध्ये 99,000 रुपये पर मंथ आपल्याला सॅलरी असणार आहे. न्यू दिल्लीसाठी आपली इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. एज लिमिट दिलेली याच्यामध्ये 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. एस-सी, एस-टी, ओ-बी-सीला इथं गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार इथं एज लिमिटमध्ये सूट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बॅचलर डिग्री झालेली पाहिजे इंजिनिअर टेक्नॉलॉजीमध्ये. मास्टर डिग्रीवाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणारी संधी ओके याच्यामध्ये दिलेली आहे युनिव्हर्सिटीकडून. त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वॅकन्सी दिलेल्या 250 वॅकन्सी असणार आहे. गेट पेपर झालेला पाहिजे. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी जे की बघू शकता तुम्ही व्हॅलिड आपल्याला इथं स्कोर लागणार गेट स्कोरचं सर्टिफिकेट. ओके. गेट स्कोरचं कार्ड. सब्जेक्ट दिलेल्या वॅकन्सीज आपल्याला त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती. याच्यामध्ये सब्जेक्ट बघता पहिला कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी इथं आपल्याला 124 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतरच आपल्याला डाटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये 10 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी टेलिकम्युनिकेशनमध्ये आपल्याला 95 वॅकन्सी बघायला मिळतात. सिव्हिल इंजिनिअरमध्ये 2 वॅकन्सी, मेकॅनिकल इंजिनिअरला 2 वॅकन्सी, फिजिक्समध्ये 6 वॅकन्सी, केमिस्ट्रीमध्ये 4 वॅकन्सी, मॅथमॅटिक्समध्ये 2 वॅकन्सी, स्टॅटिक्समध्ये 2 वॅकन्सी, जिओलॉजीमध्ये 3 वॅकन्सी, गायनॉलॉजीमध्ये ओके सॉरी जिओलॉजी ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन इथं दिलेलं आहे. CS कोड असणार आहे. याच्या डाटा सायन्सचा DA कोड असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा CE कोड असणार आहे. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंगचा CE कोड असणार आहे. याच्या EC होतं. ओके. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ME आपला कोड असणार आहे. फिजिक्सला PH, केमिस्ट्रीला CY, मॅथमॅटिक्सला MA आणि स्टॅटिकला CG, ST आणि जिओलॉजी अँड जिओ फिजिक्ससाठी GG असणार आहे. ओके. आता त्याच्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. थोडी याची PDF जी ब्लरमध्ये आहे तर वाचायला थोडा प्रॉब्लेम होते पण तरी पण आपण इथं कव्हर करूया. ओके. आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर व्हॅलिड गेट स्कोर आपल्याकडे पाहिजे 2023, 24, 25 जसं मी तुम्हाला सांगितलं आणि आपण याच्या इंटरव्ह्यू बेसिस आपल्याला जे सिलेक्शन केले जाणार आहे जे की ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ओके. तरच आपल्या इथं सिलेक्शन होणार आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे जे की इलेव्हिजल कॅन्डिडेट्सांनी डेप्युटी फील्ड ऑफिसरसाठी टेक्निकलसाठी जर वॅकन्सी असणार आहे फॉर्म भरायचे आहे. सेल्फ अटेस्टेड आपल्याला डॉक्युमेंट त्या फॉर्मच्या मागे लावायचे आहे जे की मार्कशीट असणार आहे. हार्ड कॉपीज वगैरे आपल्या नंतर चेक होतील. 10वीचं सर्टिफिकेशन, 10वी, 12वी, BTech, MSc आणि बर्थ सर्टिफिकेशन, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, गेट स्कोर आणि कॅटेगरी सर्टिफिकेशन असे डॉक्युमेंट्स आपल्याला याच्या मागे लावायचे आहे आणि त्यांची ॲड्रेस आपल्याला सेंड करायची आहे डॉक्युमेंटेशन. ओके. A4 साईज पेज आपल्याला पाहिजे. इंग्लिशमध्ये आपल्याला लिहायचं आहे कॅपिटल लेटरमध्ये. ओके. सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे जो की तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला दिलेला आहे सांगून देतो मी इथं जो की इथं ऑर्डिनरी पोस्ट दिलेला आहे आपल्याला. पोस्ट नंबर 11001 लोडी रोड
हेड पोस्ट ऑफिस न्यू दिल्लीला आपल्याला पाठवायचं आहे. 11,003 या पिनकोड असणार आहे. 14/12/2025 पर्यंत. ओके. याची गाईडलाईन दिलेली आहे. जनरल टर्म अँड कंडिशन दिलेली आहे. ओके. आता त्यानंतर हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे, जो की तुम्हाला आता क्लिअरपणे दिसत असेल. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे ऍप्लिकेशन फॉर्म पोस्ट डेप्युटी फील्ड ऑफिसर टेक्निकलसाठी, कॅबिनेट सेक्रेटरीसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. याच्यामध्ये फॉर्म जो भरायचा इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आहे. इथे मेन्शन केलेलं आहे. इथे सगळ्यात आधी आपला फोटो लावायचा आहे, आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स. ओके. इथे ॲड्रेस वगैरे पण दिलेला आहे. आपण खाली तो तुम्हाला दाखवलेला आहे मी. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला गेट स्कोर वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर इथं चॉईस ऑफ इंटरव्ह्यू सेंटर आपल्याला चॉईस करायचं आहे. रेफरन्स दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंटचं. नेम ऑफ द कॅन्डिडेट्स इथं पूर्ण नाव टाकायचं आहे आपलं. नॅशनॅलिटी दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेंडर दिलेलं आहे. ओके. ॲड्रेस आपल्याला इथं पूर्ण टाकायचा आहे. कॉरस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे ते टेम्पररी बेसिसवर असेल तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे. ओके. इथं स्टेट अँड पिनकोड आपल्याला टाकायचा आहे संपूर्ण ॲड्रेस भरून. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली मॅन्डेटरी आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचे आहे. 2 नंबर आपण टाकू शकतो. ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. कंपल्सरी असणार आहे आपल्याला मॅन्डेटरी. फादर नेम, मदर नेम अँड डेट ऑफ बर्थ इथं टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची पूर्ण डेट, मंथ, इयरमध्ये आणि प्लेस टाकायचं आहे आपलं. एज लिमिट टाकायची आपली इथं. टोटल आजच्या दिवसाची किती आहे, रिजनल टाकायचं इथं. कॅटेगरी आपली चॉईस करायची SC, ST, OBC, जनरल, एक सर्व्हिसमॅन जे पण असेल. ओके. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनमध्ये असाल तर आपल्याला ते मेन्शन करायचं नाही तर सोडून द्यायचं आहे. मॅरिड स्टेटस याच्यामध्ये लागणार आहे. ओके. मॅरिड स्टेटस टाकायचं आहे. मॅरिड, अनमॅरिड आणि आपला मॅरिड असाल तर आपला वाईफचं नाव किंवा वाईफचं नाव टाकू शकता किंवा महिला असेल नवऱ्याचं नाव टाकू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे. संपूर्ण नॅशनॅलिटी वगैरे टाकायची आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेल टाकायची, क्वालिफिकेशन ॲज क्लोजिंग डेटपर्यंत एज्युकेशन डिटेल सेलिब्रेटेड डॉक्युमेंटसह लागणार आहे आपल्याला, मार्कशीट्स वगैरे. ओके. पासिंग एक्झामिनेशन डिग्री पास, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी पासिंग इयर टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ड्युरेशन ऑफ कडून कुठपर्यंत केलेलं आहे, सब्जेक्ट दिलेले आहे आपल्याला, मार्कशीट मार्क टाकायचे आहे पर्सेंटेजमध्ये आपल्याला याच्यामध्ये. ओके. 10वी 12वी ग्रॅज्युएट BTech जे पण असेल ते. गेट स्कोरचा स्कोर कार्ड टाकायचं आहे. गेट एक्झामिनेशन कधी दिली ते टाकायचं आहे. रोल नंबर टाकायचा गेट स्कोरचा आणि कोड नंबर टाकायचा आहे. गेट स्कोर किती होते आपल्याला ते बघायचे, टाकायचं आहे. व्हॅलिड आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायची. त्याच्यानंतर इथं वाचून घ्यायचं आहे. इन्शुअर एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट डिपार्टमेंटमध्ये रँक वगैरे दिलेली आहे. पेजबद्दल लिहू शकता माहिती. त्यानंतर डिक्लेरेशन वाचायचं आहे. इथं ना प्लेस टाकायचा, डेट टाकायची, सिग्नेचर करायची, इथं नाव टाकून द्यायचं खाली. एवढा फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे SC SC सर्टिफिकेशनचं, ते बघू शकता तुम्ही. असं ओरिजिनल सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे फॉर्म ऑफ सर्टिफिकेट दिलेलं आहे अदर बॅकवर्ड क्लाससाठी. ओके. OBC कॅन्डिडेटसाठी. ओके. याची पण डेमो फॉर्म दिलेला आहे. ओके. वाचून घ्यायचे. एक सर्व्हिसमॅनसाठी पण डेमो फॉर्म दिलेला आहे खाली. ओके. फॉर्मॅट सर्टिफिकेट सिव्हिलियन एम्प्लॉयसाठी दिलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीचा हा फॉर्म मी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा, जो की ॲड्रेस मी तुम्हाला दाखवलेला आहे. परत एकदा दाखवतो, इथं एकदा मेन्शन करून परत दाखवतो, तुम्हाला कळून जाणार आहे. ओके. एक सेकंदमध्ये. आता हा त्यांचा ॲड्रेस इथं, जो की ब्लू पेनमध्ये मार्क करतो इथं. ओके. ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे बॉक्समध्ये याच्यामध्ये. या ॲड्रेसवर आपल्याला फॉर्म पाठवायचे आहे, लक्षात असू द्यायचं आहे. ओके. जो की इथं दिलेला आहे त्यांनी. पोस्ट बंगला नंबर 001 लोडी रोड, हेड पोस्ट ऑफिस न्यू दिल्ली 11,003 या पिनकोड असणाऱ्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. ओके. तरी तुम्हाला ह्या व्हिडिओ काही शंका वगैरे असेल, काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल ऑफलाईन फॉर्म भरायची तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला शेअर करून देईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. जास्तीत जास्त मित्रांना आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.